कोल्हापूर हा शब्द आपण ऐकला की आपल्यापुढे 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. कोल्हापूरचा रंकाळा, करवीर निवासिनी श्री अंबाबाईचं मंदिर आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे कोल्हापूरची खाद्य संस्कृती. आता कोल्हापूरची खाद्य संस्कृती या विषयावर ज्यावेळेला चर्चा होते, त्यावेळेला प्रामुख्याने नॉन-व्हेज गोष्टींबद्दल जास्त चर्चा होते. पण कोल्हापूरमध्ये व्हेज आयटम्ससुद्धा चांगले मिळतात आणि कोल्हापूरकर त्यांच्याबद्दल अभिमानाने सांगतात सुद्धा. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाश्ता करण्यासाठी कोल्हापूरमधले 5 भारी स्पॉट्स सांगणार आहे, ज्या ठिकाणी दर्जेदार नाश्ता मिळतो. तर मित्रांनो, पहिलं ठिकाण जे आहे ते आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या बाजूला. ठिकाणाचं नाव आहे मोहक लस्सी अँड स्नॅक्स. आता मी इथे गेलो होतो ॲक्च्युली लस्सी प्यायला, पण तिथे गेल्यावर साबुदाणा खिचडीचा घमघमाट तिथे सुटलेला होता. म्हटलं की ट्राय करायलाच पाहिजे आपल्याला. ₹50 साबुदाण्याची खिचडीची किंमत आहे आणि अतिशय अप्रतिम चव आहे. सो कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरात गेला तर यांची साबुदाण्याची खिचडी आवर्जून ट्राय करा. तर आता दुसरं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी मी ट्राय केला होता इडली वडा, म्हणजे मेदूवडा आणि इडली. आता हे ठिकाण जे आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या रक्तपेढीच्या समोर आहे. लांबलचक ॲड्रेस आहे, त्यामुळे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. पण इथली खासियत म्हणजे इथे मिळणारा मेदूवडा आणि इडली, त्यासोबतच इथलं सांबार अतिशय अप्रतिम असतं. आणि सकाळच्या वेळेत जर लवकर गेलात ना तरच तुम्हाला हे मिळेल. लेट जर तुम्ही गेला तर कधी-कधी यांच्याकडे इडली वडा संपलेला असतो. त्यामुळे सकाळी लवकर शक्यतो 8 ते 9 या वेळेत तुम्ही इथे गेला तर गर्दी पण थोडी कमी असते आणि इडली वडा तुम्हाला म्हणजे पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये खातासुद्धा येईल. इडली वडा प्लेटची किंमत आहे ₹50. आता तिसरं ठिकाण जे आहे ना, ते ठिकाण माझं सगळ्यात या 5ही ठिकाणांपैकी सगळ्यात फेवरेट ठिकाण आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का ज्या वेळेस मी कोल्हापूरला जातो इथे आवर्जून जातोच जातो. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे दावणगिरी लोणी डोसा सेंटर. आता हे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज पेठ परिसरामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूलाच हे हॉटेल आहे आणि इथे गेल्यावर तुम्ही इथला लोणी डोसा आवर्जून ट्राय केलाच पाहिजे. आता या लोणी डोसा प्लेटमध्ये बटाट्याची भाजी असते, चटणी असते. बटाट्याची भाजी नॉर्मल आहे चवीला, असं काही त्यामध्ये फार काही वेगळं नाही आहे. पण चटणी आणि जो डोसा असतो ना तो अप्रतिम असतो. मेन म्हणजे डोसा बनवताना लोणी भरपूर वापरलं जातं आणि त्यामुळे एक डोसा खाल्ला की पोटभर नाश्ता होतो. त्यामुळे दावणगिरी लोणी डोसा सेंटरला आवर्जून भेट द्या ज्यावेळेला तुम्ही कोल्हापूरला जाल. दावणगिरी लोणी डोस्याची किंमत आहे ₹70. तर आता चौथं ठिकाण सांगण्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण का असे व्हिडिओज रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड होत असतात. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. चौथं ठिकाण जे आहे त्याचं नाव आहे श्री महालक्ष्मी स्नॅक्स आणि हे ठिकाण आहे देवकर पाणंदचा जो चौक आहे तिथेच थोडंसं पुढे गेल्यावर कळंब्याकडे जो रोड जातो तिथे हे श्री महालक्ष्मी स्नॅक्स नावाचं छोटंसं हॉटेल आहे. आणि इथे मी ट्राय केला होता इथला कटवडा आणि त्यासोबत पाव. आता पाव म्हणजे इथे आपल्याकडे कोकणामध्ये किंवा पुण्यामध्ये जो मिसळबरोबर पाव असतो ना, ज्याला आपण लादी पाव किंवा पावभाजीसोबतचा पाव असं म्हणतो, तर तो नसतो. इथे मिळतो पेटी पाव. आणि इथला जो कट वडा आहे मुळात वडाच चविष्ट आहे आणि त्यासोबत जो कट आहे तो थोडासा असा मीडियम स्पायसी आणि वेगळ्या चवीचा आहे. कट वडापावची किंमत आहे ₹50. इथला कट वडा आवर्जून ट्राय करा. आता 5वं आणि 6वं ठिकाण जे आहे ते आहे मंगळवार पेठ परिसरामध्ये. पहिलं आहे ते म्हणजे जिथे कांदा भजी चांगली मिळते. कांदा भजी प्लेटची किंमत असते ₹38, ज्यामध्ये 4 भजी तुम्हाला मिळतात आणि ह्याची चवसुद्धा चांगली असते, उत्तम क्वालिटीची असते. ठिकाणाचं नाव आहे आपली आवड. आणि 6वं ठिकाण जे आहे ते आहे मंगळवार पेठेतच साईराज टी स्टॉल नावाचं हे ठिकाण आहे. आता इथे नाश्ता मिळत नाही, इथे मिळतो चहा आणि इथला चहा अप्रतिम असतो. बासुंदी चहा मिळतो असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. चहाची किंमत आहे ₹15. बाय द वे, या सगळ्या पदार्थांच्या किमती ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या ज्यावेळेस मी तिथे गेलेलो तेव्हा तेवढ्या होत्या. कदाचित आत्ता थोड्याफार इकडे तिकडे म्हणजे वाढलेली सुद्धा असू शकते किंमत किंवा कमीसुद्धा झालेली असू शकते. तर या सर्व ठिकाणांना तुम्ही नक्की भेट द्या. जर तुम्ही खाद्यप्रेमी असाल तर या ठिकाणांच्या सुद्धा प्रेमात पडाल आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.